या ठिकाणी मावळते अध्यक्ष सन्मान्य रवींद्र कुलकर्णी सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांनी 7व्या कमिटीचा अध्यक्षस्थान किंवा चेअरमनशिप भूषवलेली आहे, तर त्यांचे विचार आपण ऐकूया. पहिल्यांदा मी सगळ्या लोकांचे धन्यवाद मानतो की मला ही संधी गेले 3 वर्ष उपलब्ध करून दिली. म्हणून इथल्या सर्व सिनियर लोक, डॉक्टर कामत आणि मागच्या वेळा डॉक्टर बुरुटे, कलंत्रे, डॉक्टर साळवेकर, ह्या सर्व लोकांनी एकत्र येऊन मला चेअरमन करायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे मी चेअरमन झालो आणि ती संधी मला काम करण्याची मिळाली. त्याच्यापूर्वी पण PCDमध्ये मी काम करत होतो, वेगवेगळ्या लेवलवरती सेक्रेटरी, ट्रेजरर अशी कामं मी केलेली होती. पण चेअरमन म्हणून गेले 3 वर्षामध्ये काम करायची संधी मिळाली. म्हणून या सर्व लोकांचे धन्यवाद. तसंच गेले 3 वर्ष माझ्याबरोबर ज्या माझ्या सहकाऱ्यांनी, मॅनेजिंग कमिटी लोकांनी काम केलं, त्यांचे पण मी आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळेच हे 3 वर्ष मला काम करणं शक्य झालं. त्या 3 वर्षामध्ये मुख्य गोष्ट आम्ही असं करू शकलो की आम्हाला पहिले 1.5 ते 2 वर्ष महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडनं ॲक्रेडिटेशन सर्टिफिकेट मिळालं होतं. त्याच्यामुळे आम्ही MMC ॲक्रेडिटेड CMEs काही घेऊ शकलो आणि त्याच्यामुळे बऱ्याच CMEचं अटेंडन्स आणि एकंदरीतच CME हा आमच्या चांगल्या होत गेल्या. दुर्दैवाने ते आम्हाला रिन्यू काय झालं नाही, पण मला असं वाटतं की आम्ही त्याचे पुढची कमिटमेंट प्रयत्न करत राहील. गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही CMEs घेतल्यात, तसंच आम्ही पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम पण घेतले. ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस, CA सर्व्हिक्स अवेअरनेस हे प्रोग्राम घेतले. तसेच काही मेंबरची अशी इच्छा होती की आपण नुसतं अकॅडमिक ऐकण्यापेक्षा आपण इन्व्हेस्टमेंट हा एक सर्व लोकांचा विषय असतो. त्यामुळे आम्ही गेल्या वर्षामध्ये 2 इन्व्हेस्टमेंट सेमिनार्स पण घेतले होते की ज्यायोगे डॉक्टरांना त्यांचे जे कष्टाने मिळवलेले पैसे असतील ते इन्व्हेस्ट करायचे चांगले ॲडवायसेस आणि संधी त्यांना मिळाव्या, त्या दिवशी पण प्रोग्राम घेतले होते. 3 वर्ष आम्ही नेहमीचंच ॲन्युअल सोशल चांगल्या प्रकारे चालू ठेवलं होतं. गेल्या वर्षी तर आम्ही मध्ये खंडित झालेली जी परंपरा होती 3 अंकी नाटकाची, ती पण आम्ही परत चालू केली आणि गेल्या वर्षी आम्ही एक 3 अंकी पूर्ण नाटकही विविध गुणोत्सव गॅदरिंगमध्ये सादर केलं. तर हा सगळा कार्यकाल बघता मी तरी समाधानी आहे. मला माहीत नाही की बाकीचे लोक कोण, बहुतेक ते पण म्हणतात की आम्ही पण समाधानी होतो त्या कार्यकालामध्ये. तर अशा प्रकारे हा कार्यकाल माझा संपलेला आहे. थोडंसं दुःख वाटतंय, पण आनंदही वाटतोय की आता एका जबाबदारीतून मुक्तता झाली म्हणून. आणि संजय गवळेसारख्या तरुण मुलाच्या ह्याच्यात हातून मला हे सोपवताना खूपच आनंद होतो. धन्यवाद. थँक्यू.